तर तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये पैशाचा वारेमाप वापर केला जातोय असा आरोप होतोय। भाजप परत सत्तेत येईल असं वाटत नाही। आमदार रोहित पवार यांनी भाजपवर थेट आरोप केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये पैशांचा वारेमाप वापर झालाय असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। त्यामुळे भाजप आता पुन्हा सत्तेत येईल असं वाटत नाही असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलं। पैशाचा अमाप वापर सत्ताधाऱ्यांकडनं केला गेला आहे। कारण सत्ताधारी आणि खास करून पिंपरी चिंचवडच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथं दोन मोठे नेते आहेत आणि त्यांचं सगळं जो काही अस्तित्व आहे नाहीतर पैशाचं जे काही त्यांचं देवाणघेवाण आहे हे सगळं महानगरपालिकेवर अवलंबून आहे। त्यामुळे वातावरण बघता ते सत्तेत येतील असं वाटत नाही। त्यामुळे जे काय त्यांच्याकडे होतं ते सगळं म्हणजे पैशाच्या स्वरूपात भाजपने या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मतं विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी लावलेलं आहे।